दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, त्याच प्रकारचं काहीतरी. आता आम्हाला जायचं होतं गावी आणि त्यासाठी मी काढलेले बॅग भरण्यासाठी बघितलं तर काय त्याची चेनच खराब झालेली. आता कधीतरी गावाला जातो, कुठे जातो यासाठी काही लक्षच दिलेलं नव्हतं. मग आता चेन बसून आणायची म्हणून निघालो बाहेर, तर जिथे नेहमी असतात बसलेले काका तर ते पण नव्हते. मग बरेच दूर जावं लागलं आणि एवढ्या उन्हामध्ये ना खूपच कंटाळा आला होता. पण मग काय घेतली चेन बसून आणि शेवटी आलो घरी. आता जेवण करायचं होतं, बराच वेळ झालेला होता, बाकीची पण भरपूर कामं राहिलेली होती. पण कियांना खूपच उल्हास आला होता आज अभ्यास करण्याचा. तर तो मला म्हणत होता ना, मम्मा मी अभ्यास करतोय, तू व्हिडिओमध्ये घे. आज त्याला पण सवयच लागलेली आहे व्हिडिओमध्ये सारखं येण्याची. मोबाईल माझ्याकडे दाखव म्हणतो आणि व्हिडिओ घे. मला तो बिझी आहे तोपर्यंत त्याला एक एक घास करून असं भरून घेऊया. पण त्याचा काही मूडच नव्हता खाण्याचा, त्याचा खेळण्याचाच मूड होता. मूडवरती असतं सगळं. आता त्याचा खेळण्याचा मूड होता, त्याच्यामुळे तो काही खातच नव्हता. तरी पण म्हणलं थोडंसं खेळता खेळता खाल्लं तर बरं. पण 1-2 घास का होईना मी त्याला खाऊच घातलेले आणि त्यानंतर मग मी लगेच जेवण करून घेतलेलं, कारण बराच वेळ झालेला होता आणि ऊन एवढं वाढतंय ना, बाहेरून आले की लगेच असं थकवा जाणवल्यासारखं होतोय. मग घरी आले, जास्त वेळ जेवण केलं, त्याच्यामुळे ना कामाचा खूपच कंटाळा आलेला. कारण रोजच्या सवयीनुसार नेहमीप्रमाणे आपले रेग्युलर जे कामं असतात ज्या त्या वेळेस झाले ना तर बरं वाटतं. नंतर करायचं म्हणलं की थोडा कंटाळाच येतो. माझ्यासोबत पण आज तेच झालेलं. गावाला जायची धावपळ आणि त्याच्यामध्ये मी काढलेले जास्तचे कामं, कपडे पण थोडे जास्तच काढले होते धुण्यासाठी. म्हणलं येईपर्यंत घर स्वच्छ दिसण्यासाठी बेडशीट वगैरे सगळं काढून घेतलेलं. सगळे कपडे तर टाकले मी वाळत घालण्यासाठी आणि त्यानंतर मग आले मी. मला बाथरूम ते क्लीन करायचं होतं. रोजच्या सवयी असतात, मग प्रत्येक गोष्ट ना शेअर करायला जमत नाही. तर म्हणलं चला आज तुमच्यासोबत ह्या गोष्टी पण शेअर करू. नेहमी तुमच्यासोबत ज्या रुटीन शेअर करते त्यापेक्षा वेगळं काहीतरी. त्यासाठी मग बसले क्लीन करण्यासाठी. ते मला बकेट वगैरे घासायच्या होत्या, त्या रोज कपडे वगैरे धुवून झाले ना माझे तर घासत असते. आणि त्यानंतर म्हणलं आता बाथरूम पण स्वच्छ करून घेऊया. स्वच्छ म्हणजे दररोजच बाथरूम स्वच्छ करते, पण मला आज डीप क्लिनिंग करायची होती. कारण आम्ही गावी जाणार होतो, तोपर्यंत म्हटलं काय हाल होतील आणि काय नाही. तसं तर हो रिटर्न येणार आहे आणि मी जाणार आहे तिथून पुढे छत्रपती संभाजीनगरला. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे 14 एप्रिलला आणि आमच्या इकडे खूप एन्जॉय होतं, त्यासाठी मला जायचं आहे. आणि इकडे काय ना चाकणमध्ये एवढं काही माहिती नाही आहे, त्याच्यामुळे काय ते सण असल्यासारखं पण वाटत नाही, त्याच्यामुळे मला जायचं आहे. तर म्हटलं हो आल्यावरती काय काय करणार आणि काय नाही. डीप क्लिनिंग केल्यावर कसं सगळं स्वच्छ राहील आणि मी येईपर्यंत म्हणजे ते एकटेच यूज करणार, त्यामुळे एवढं काही घाण नाही होणार. त्यासाठी इकडे माझ्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मस्त असं घासणीने घासून घेतलं कसा आणि सगळं स्वच्छ केलं. आणि त्यानंतर बाथरूम पण मला स्वच्छ असं घासून घ्यायचं होतं. त्यासाठी आपण कपडे धुवायचे ब्रश असतो ना, त्याने बाथरूम अगोदर घासून घेतलं आणि त्यानंतर मग खराट्याने पण एक वेळा परत एकदा धुवून घेतलेलं. तसं बाथरूम माझं स्वच्छच असतं, पण कपडे तिथे धुते ना त्याच्यामुळे थोडंसं साबणीचं व्हाईट दिसायला लागतं, त्यामुळे सगळं स्वच्छ करून घेतलं. असं मग स्वच्छ करून बाथरूम माझं मस्त चमकायला लागलं. आणि त्यानंतर आता सगळी कामं झालेली होती, फरची पुसायची राहिलेली होती. तर त्या अगोदर म्हटलं बॅग पॅक करून घेऊया, कारण कियान झोपलेला होता. नाहीतर बॅग पॅक करायला बसले ना मध्ये मध्ये करतो आणि तो भरलेले कपडे पण बाहेर टाकून घेतो. आता कपडे घेत असताना एवढं कन्फ्युजन होतं ना, सगळ्यांचंच होतं कोणता ड्रेस घेऊ आणि कोणता नाही. राहायचं तर काय असतं आपल्याला 8 दिवस आणि त्यामध्येच एवढं ना मोजकेच कपडे घ्यायचं म्हटल्यावर खूप कन्फ्युजन होतं. आणि त्याच्यामध्ये आता कियान पण आहे आणि त्याला लहान मुलांचं कसं ना किती कपडे घेतले तरी कमीच पडतात, कारण खराब करतात, त्यासाठी त्यांना ड्रेस घ्यावंच लागतात जास्त. मग कपडे घेऊन झाले, आवश्यक सगळ्या गोष्टी घेतल्या, ब्रश घेतला, त्याचे मेडिसिन घेतले, म्हणजे एमर्जन्सीसाठी सोबत ठेवायलाच हवं त्यासाठी. आणि त्यानंतर आले किचनमध्ये. तर सगळे म्हणजे किचनमध्ये क्लिनिंग चालू आहे, सगळ्याच गोष्टीची क्लिनिंग चालू आहे. इथे मी मसाल्याचा डब्बा असा स्वच्छ घासून ठेवलेला होता, त्याच्यामध्ये म्हटलं चला आता सगळे वाळून गेलेला आहे तो पण त्याच्यामध्ये त्याचे डब्बे ठेवून देऊया, त्यासाठी सगळं ठेवून घेतलं. आणि मग लागले फरचे पुसण्यासाठी. किचन ओटटान ते तर सकाळीच क्लीन केलेला होता, त्यामुळे ते काही शूट करत बसले नाही. आता तुमच्यासोबत म्हणजे बाकीच्या गोष्टी शेअर करत आहे. मग परत एकदा कपड्याने स्वच्छ असा किचन ओटा पुसून घेतला आणि मग बसले किचन पुसण्यासाठी. तर खालच्या सगळे काने कोपरे मला स्वच्छ करायचे होते, तसे दररोजच करत असते, पण तरीही आता जायचं आहे म्हणून जरा जास्त डीप क्लिनिंग चालू होती. आणि सगळे घर पुसून झाले, त्यानंतर आले मग हॉल पुसण्यासाठी. तर हॉल पण पुसायला लागलेले आणि सगळं आवरून झालं. थोडा वेळ बसले की झाला संध्याकाळचा वेळ, त्यासाठी इथे सकाळी चपात्या एक्स्ट्रा बनवलेल्या होत्या. आता इथे मला माहिती होतं किती आवरायला घेतलं ना आपण, तर गावी जायचं म्हणल्यावर ना काही गोष्टी राहूनच जातात. त्यासाठी मी सकाळीच एक्स्ट्रा स्वयंपाक केलेला होता, फक्त भाजी म्हणलं आल्यावरती बनवूया, त्यासाठी मग इथे आले. आणि त्यानंतर मी लगेच भाजी बनवायला घेतलेली, म्हणजे अंड्याची भुर्जीच बनवली होती, सिंपल अशी बनवलेली, म्हणजे कियान खाईला असं या पद्धतीने. आणि त्यानंतर झाडं वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता. तर आहोने इथे जार भरून ठेवला होता आणि पाणी कंट्रोल केलं त्यांनी. असे चिकट
पट्टी लावलेली तिथे आणि असं ड्रेप म्हणजे थोडंसं थेंब थेंब पाणी पडेल या पद्धतीने त्याने केलेले. आणि दुसरे जे कुंडी आहे ना त्याच्यामध्ये दोरा टाकला होता म्हणजे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी जाईल. तर अशा पद्धतीने आमच्या दोन्ही कुंड्यामधील जे झाड आहे ते वाचेल. आता गेल्यावरती मी तुम्हाला दाखवेलच काय झालं आणि काही नाही. त्यानंतर मग भांडे घासायचे होते म्हणजे जेवण करून घेतले आणि जेवण झाल्यानंतर जे भांडे होते ते पण लगेचच घासून घेतले आणि सगळी तयारी करून मग निघालो आम्ही आमच्या प्रवासासाठी. आमची गाडी भोसरीवरनं होती, 8:30ची गाडी होती. तर आम्ही इथे 7:15 7:30ला घरातनं निघालेलं होतं कारण गाडी प्रत्येक वेळी ना वेळेवर येत नाही. त्यासाठी म्हटलं चला जाऊया. मग ॲटो करून आम्ही आलेलो भोसरीच्या बसस्टँडवरती आणि तिथे केंद्र हे बंद होतं. तसेही मला काही जायला जमतच नव्हतं तरी बाहेरूनच दर्शन घेतले आणि छान असं वातावरण वाटत होतं. दरवेळेस जाताना स्वामींचं दर्शन तर होतच असतं आणि ह्या वेळेस ना आमची गाडी वेळेवरती आली आणि खूपच छान AC गाडी असून पण ह्या गाडीमध्ये आम्हाला अजिबात त्रास झाला नाही कारण खूपच फ्रेश गाडी होती. खूप छान वाटलं आणि यांना तर बघून एवढं भारी वाटत होतं ना, खूप एन्जॉय केला त्याने. खिडकीतनं लाइटिंगच बघत होता सारखी, तशी पण त्याला बघायला एवढी आवडते ना. तर मंडळी तुम्हाला इथून पुढे माझे सासरचे व्लॉग बघायला भेटतील तर खूप छान छान असतील. व्हिडिओ नक्की बघा.